नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला शिकवत आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे सेमी इंग्लिशमध्ये आहेत त्या मुलांना सायन्स जे आहे ते इंग्रजी माध्यमातून आहे. ठीक आहे. तर काही ठराविक शब्द असतात. इंग्रजी असल्यामुळे आपल्यासाठी तो नवीन असतो. त्यामुळे आपल्याला जरा त्या नवीन शब्दांची मैत्री होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळे असं समजायचं नाही की अरे बापरे, हे काय आपल्याला जमणार नाही असं वाटतंय. पण तसं काहीही नसतं. सुरुवातीला थोडंसं त्रास होतो आपल्याला. पण एकदा का ते शब्द आपल्या ओळखीचे झाले ना, कारण की ते रिपीटेडली येत राहणार तुम्हाला आता पुढे पुढे पुढे. तर एकदा ओळख झाली ना तुम्हाला त्या शब्दांची, तर तुमची भीती जी आहे मनातली ती कायमची निघून जाईल. ठीक आहे. आणि धडा शिकताना हातामध्ये पेन्सिल घेऊन बसायचं आणि जे मी अधोरेखित करायला सांगते ते अधोरेखित करायचं. ज्या स्पेलिंग्स मी लिहून प्रॅक्टिस करायला सांगते ते तर लिहायचंच तुम्ही. प्लस तुम्हाला कोणते स्पेलिंग्स आहेत ते येत नाही ते तुम्हालाच माहिती ना. आता मला कसं कळणार की तुम्हाला ते स्पेलिंग येतात की नाही येत ते? तर त्यांची सुद्धा तुम्ही 10-10 वेळा लिहून काढायचं ते आणि त्याचा उच्चारही करायचा. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सगळं शब्दशः अर्थ सांगते. ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत भाग 2. आपण पहिला धडा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सचा भाग 1 आपला शिकून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शिकलो आहोत बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे मी अतिशय सोप्या पद्धतीने मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते अतिशय सोपं वाटेल. ठीक आहे. फक्त स्पेलिंग्स मात्र तुम्हाला पाठ करावे लागतील. हा चार्ट आहे तो सुद्धा मी समजवलेला आहे तुम्हाला. आणि विटाकरने जे 5 ग्रुप्स बनवलेले आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे, त्या ग्रुप्सच्या बद्दल सुद्धा मी फार डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मराठीमधून. जर तुम्ही आज पहिल्यांदा बघत असाल ना माझा व्हिडिओ, तर प्लीज आधी तुम्ही भाग 1 बघा. त्यानंतर भाग 2 मध्ये मी तुम्हाला आज शिकवणार आहे मोनेरापासून आपण आज सुरू करणार आहोत. ठीक आहे. पण भाग 1 बघितल्याशिवाय भाग 2 बघू नका, मग तुम्हाला काहीही समजणार नाही. ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहोत ट्राय दिस किंगडम 1 मोनेरा. आता ह्याचा अभ्यास आपला भाग 1 मध्ये झालेला आहे. आता मोनेराच्या बद्दल आपण शिकणार आहोत. ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे तुम्हाला इथे, एक प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटरमिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. टेक अ स्मॉल ड्रॉप. ड्रॉप म्हणजे थेंब. ठीक आहे. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड. कर्ड म्हणजे दही. दहीचा एक थेंब घ्या. और बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे ताक. एक थेंब ताक घ्या. ठीक आहे. ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. आता हे जे ग्लास स्लाइड असतं ना मुलांनो, आता तुम्ही बघा कधीतरी असं रक्त वगैरे चेक करायला गेले असाल दवाखान्यामध्ये, त्यावेळी एक ते काचेच्या पट्टीवरती ते लोक ठेवतात ना, आपलं ब्लड घेतल्यावरती ते ब्लड एका काचेच्या पट्टीवरती घेतात. तर तशाच प्रकारच्या काचेच्या पट्ट्या असतात उपलब्ध आपल्या लॅबोरेटरी मध्ये. ठीक आहे. आता तुमची जर शाळा असती तर तुम्हाला नक्की लॅबोरेटरीमध्ये हा प्रयोग करून दाखवण्यात आला असता, कारण की आम्ही जेव्हा शिकत होतो ना तेव्हा आम्हाला दाखवलेला होता हा प्रयोग करून. ठीक आहे. मी स्वतः केलाय माझ्या हाताने. तर एका स्वच्छ ग्लास स्लाइड मध्ये एक थेंब दही किंवा एक थेंब ताक ठेवायचं. डायल्यूट इट विथ अ लिटिल वॉटर. डायल्यूट करणे म्हणजे काय, त्याला पातळ करणे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याला थोडंसं पातळ करा. ठीक आहे. डायल्यूट करा आणि त्याला मिक्स करा व्यवस्थित. ओके. त्यानंतर केअरफुली कीप अ कवर स्लिप. अजून एक त्याच्यावरती आपण काच ठेवतो ना, तर ते काळजीपूर्वक तुम्ही ठेवा. इन अंडर हाय पॉवर और
ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता ऑब्झर्व करणे म्हणजे काय? ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. कोणत्या मायक्रोस्कोपमध्ये आपण त्याचं निरीक्षण करणार आहोत? तर अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो जास्त पॉवरचा मायक्रोस्कोप आहे. तर त्याच्या खाली आपल्याला ते जे दही ताक जे काही तुम्ही घ्याल त्याचं निरीक्षण करायचं आहे. व्हॉट डिड यू सी? तुम्हाला काय दिसतील? मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोणते सजीव दिसणार? काहीतरी हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्म जीव. त्याला काय म्हणतात? लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. ठीक आहे, त्याचं नाव मराठीमध्ये आहे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू. ठीक आहे, आता हा करोना जो आहे तो व्हायरस आहे, तो विषाणू आहे. बॅक्टेरिया जो आहे तो जीवाणू आहे. येईल तुम्हाला हळूहळू पुढे डिटेलमध्ये. ठीक आहे. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम ऑफ मोनेरा. आता हा जो मोनेरा आहे ना, हा सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवाळांचा समावेश होतो. निळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाचे जे शैवाळ असतात ना, शैवाळ, त्याला आपण काय म्हणतो? शैवाळला काय म्हणतो? अल्गी. ओके, त्याच्यामध्ये असतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे. लिहून ठेवा बाजूला. तर 1. All the organisms are unicellular. सर्व सजीव एकपेशीय असतात. भाग 1 मध्ये आपलं झालेलं आहे डिटेलमध्ये. सर्व सजीव एकपेशीय असतात. 2. They may be autotrophic or heterotrophic. ते बहुतांशी स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हे सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे भाग 1 मध्ये. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. उच्चार मी काय बोलते आहे ते बघा. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. तर हे जे आहेत ना, हे आदी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके ह्याच्यामध्ये नसतात. आता हळूहळू तुम्हाला सवय होईल ह्या नावांची. ओके, आता ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. हे बघा इथे दाखवलेले आहेत ना तुम्हाला ह्या आकृत्या, आणि ह्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहेत. ओके, एक तर तुम्हाला आकृत्या देतील आणि सांगतील ह्यांची नावे लिहा, किंवा कोणत्याही मोनेराच्या 2 आकृत्या काढा असंही येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आकृती आणि त्याचं नाव काय आहे ते व्यवस्थित लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार आहोत किंगडम 2 प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा ची आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. बघा, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. आता आपल्याला काय करायचं आहे? एका डबक्यातील, पॉन्ड म्हणजे डबकं, डबक्यातील पाण्याचा एक थेंब आपल्याला काचपट्टीवर ठेवून, आता त्याचं काय करायचं आहे? असं आता आपण कसं दहीचं निरीक्षण केलं ना, तसंच आपल्याला ह्याचे निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. कमी पॉवर असलेल्या किंवा जास्त पॉवर असलेल्या मायक्रोस्कोपच्या खाली, मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक, सूक्ष्मदर्शकाच्या खाली तुम्ही त्याचं निरीक्षण करा. यू विल फाइंड सम मोटाइल मायक्रोब्स विथ irregular shape. These are amoeba. अमेबाची स्पेलिंग जरा पाठ करून ठेवा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतात? मायक्रोस्कोपमध्ये आपण पाहिल्यावर काही अनियमित आकाराचे सूक्ष्म जीव
हालचाल करताना आपल्याला दिसतील. ठीक आहे. आणि हे जे जीव आहे, हे जे काही सजीव आहेत ते काय आहेत? अमिबा आहेत. काय आहेत? अमिबा. ओके. इरेग्युलर शेप म्हणजे सारखा त्यांचा आकार बदलत असतो. ठराविक आकाराचे ते नसतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे. इथे बघा, ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा ह्या आकृत्या काढा आणि ह्यांची नावं सुद्धा लिहून ठेवायची, पाठ करून टाकायची ती. ठीक आहे. एक एक दिवस एक एक आकृती काढत जायचं आणि स्पेलिंग पाठ करत जायचं. आरामात होतो, काही अवघड नाहीये. ओके. सुरुवातीला थोडी मेहनत करावीच लागते बेटा. तसंच नाही होत रे. बाबाजी काय लड्डू नाही घेऊन बसलेत तुम्हा लोकांना द्यायला. हे घे रे बाळा अमिबा, ठाय घ्या अमिबा, असं नसतं ते. पाठच करावं लागणार आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपण त्याची लक्षणे बघूया काय आहेत. आता कसं असतं माहिती का, लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला बघायला सांगतात किंवा पूर्ण कृती करायला सांगतात एक, किंवा लॅबोरेटरीमध्ये हे काय दिसतंय तुम्हाला ते बघायलाही सांगू शकतील. ओके. आता सुरू होतील तुमच्या शाळा लवकरच, त्यामुळे सगळं बघायला मिळेल तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. आता त्यांची लक्षणे काय. 1. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता प्रोटिस्टा हा जो आहे तो एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. हा काय आहे? एक पेशीय असून हे पटलबद्ध केंद्रक असते. ओके. 2. They have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella or locomotion. आता त्यांना प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात, म्हणजे केसासारखे असतात ते. हे नावच पाठ करावी लागणार आहे तुम्हाला. 3. Autotrophs. Example, Euglena volvox contain chloroplast. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितद्रव्य असतं ते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर ते स्वयंपोषी असतात. उदाहरणार्थ युग्लिना व्हॉल्वॉक्स पेशीत हरित लवके असतात. ठीक आहे. त्याला हरित लवक म्हणतात. आणि जे परपोषी असतात जसे अमिबा, पेरामोशियम, प्लाझोमोडियम इत्यादी. आता बघा इथे खाली हेट्रोट्रॉप्स म्हणजे अमिबा आणि पेरामोशियम हे काय आहेत? परपोषी आहेत. ठीक आहे. आपण ही परपोषी आहोत की नाही? भाग 1 मध्ये मी सांगितलं ना तुम्हाला. आपण आपल्या अंगात अन्न तयार करतो का आपलं? नाही. आपण बाहेरून खातो ना खबड. कितीतरी खाता रे तुम्ही, खाबड्यात एक नंबरचे. हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, खबड खात राहायचं. ते जर आपण स्वयंपोषी असतो तर किती बरं झालं असतं ना. पोटातच वेफर्स तयार केले असते, पोटातच आपण केक तयार केला असता. झाडं स्वयंपोषी आहेत ना, त्यांच्यामधली जी हरित लवके असतात त्याच्याद्वारे ते लोक आपलं अन्न तयार करतात ना. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश आणि मातीमधली जे प्रथिने असतात त्यांना मिळून ते प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. हो की नाही? ते स्वयंपोषी असतात. ओके. ओके. त्यानंतर आपण बघूया आता किंगडम 3 फंगी. ठीक आहे. फंगीला मराठीमध्ये काय म्हणतात? कवके म्हणतात. ओके. आता ऍक्टिव्हिटी बघूया. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2-3 days. मॉइस्ट म्हणजे थोडंसं ओलसर झालेलं ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा जो असतो तो कंटेनर म्हणजे भरणी, डब्बा काहीही घ्या. त्याला लीड म्हणजे झाकण असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पॅक बंद करून 2-3 दिवसासाठी ठेवा. After 2-3 days, a fine cotton braid like tuft is found growing on the surface of the bread. आता ह्याच्यासाठी काय मला नाही वाटत की पॅक बंद डब्बामध्ये वगैरे काहीतरी ठेवायची गरज असेल. कधी ना कधी मम्मी विसरली असेल, भाकरी वगैरे ब्रेड असाच राहिला असेल तुकडा एखादा, आणि बुरशी तर तुम्ही बघितलीच असेल असं मला वाटतंय.
आणि जर नाही बघितली असेल ना तुम्ही लोकांनी, तर मग हा प्रयोग करून बघा. एक ओलसर ब्रेडला थोडंसं ओलसर करा, एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवा, झाकण झाका आणि 2-3 दिवसानंतर त्याला खोलून बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती आलेली हिरवी हिरवी बुरशी दिसेल. ठीक आहे. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आता ते कसं असतं, ते कापसासारखं असतात, ते कापसासारखे पांढरे वाढलेले त्याच्यावरती तंतूसारखे तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर ह्यातील जे तंतू असतात ना कापसासारखे, त्याला काचपट्टीवर ठेवायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं सूक्ष्मदर्शकाखाली. इथे बघा फंगी दाखवलेली आहे आणि त्याचे सगळे पार्ट्स दाखवलेले आहेत. ती आकृती काढायची आणि त्याचे पार्ट्स आहेत ते तोंडपाठ करायचे. ठीक आहे. व्हेरी गुड. ओके. Institutional work. National Institution of Virology, Pune is involved in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. आता हे पुण्यामध्ये एक आपलं आहे रिसर्च सेंटर, मेडिकल रिसर्च सेंटर, आणि त्या लोकांनीच आपला जो करोनाचा जो औषधाचा जो शोध लावला ना वॅक्सिनचा, तर ते त्या लोकांनीच लावलं आहे जोपर्यंत मला माहीत आहे. ओके. बरोबर बोलते ना मी? जरा खात्री करून सांगा बघू मला कमेंट करून, बरोबर की चूक. करणार ना तुम्ही कमेंट? ओके. बघूया किती हुशार आहेत माझी मुलं. जरा मला पण जरा कळू दे मी कोणाला शिकवते आणि ते किती हुशार आहेत ते. ओके. आता आपण शिकणार आहोत ह्यांची लक्षणे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? लक्षणे. 1. These are non-green. ते हिरवे नसतात. लक्षात घ्या त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, ते हिरवे नसतात. युकॅरियोटिक असतात. युकॅरियोटिक म्हणजे काय असतात? ते परपोषी असतात. हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे ते दृश्य केंद्रकी सजीवांचा त्यांच्यामध्ये समावेश असतो. दिसतात ना ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी. 2. Most of them are सेप्रोट्रॉप्स. ह्याच्यामधले बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी असतात. म्हणजे मृत झालेल्या ह्याच्यावरती जगतात. मृतोपजीवी, मृतांवरती जगणे. कळलं ना? ओके. त्यानंतर आहे दे फीड अपॉन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. तेच म्हणजे सडलेले, कुजलेले, मृत त्याच्यावरती जगतात. 3. Their cell wall is made up of tough and complex sugar called चिटिन. तर त्यांचं ते जे कवक असतात ना, मी बरोबर असते ना? हो बरोबर. तिसराच मुद्दा चाललाय आपला. मग आता ही जी कवकांची जी केशीभित्तिका असते ना, पेशीभित्तिका जी असते ना, ती कायटिन, चिटिन नाही म्हणत त्याला, कायटिन म्हणतात. ओके. कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. ओके. टफ असते ती. ओके. त्यानंतर 4. सम फंगी आर थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखे असतात. अँड मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. बहुतेक ते धाग्यासारखे तंतुरूपी असतात. प्रॉपर वर्ड म्हटलं तर तंतुरूपी असतात. आणि त्याच्या आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. 5. एक्झाम्पल्स. आता त्यांचे एक्झाम्पल्स बघा. बेकर्स ईस्ट. आता बेकरीमध्ये हे जे बेकरीवाला जे ब्रेड वगैरे बनवतो त्याच्यामध्ये त्याला ह्या बेकर्स ईस्टचा या बुरशीचा उपयोग होतो. ॲस्परजिल्स फंगस ऑन कॉर्न म्हणजे मक्याच्या कणसावरील बुरशी. ओके. आणि पेनिसिलियम आणि मशरूम्स. मशरूम्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मम्मी भाजी वगैरे बनवते, भूछत्रे, ती सुद्धा एका प्रकारची बुरशीच आहे. ओके. Though many systems of classification are introduced after the Whitaker's, his five kingdom system is widely accepted. आता व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या अजून काही पद्धती मांडल्या गेल्या. ठीक आहे. तरीही आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या या ज्या पंचसृष्टीच्या ज्या वर्गीकरण केला होता त्यांनी,
त्यालाच ते लोक मानतात आणि सगळ्यात जास्त याच पद्धतीमध्ये यश मिळते. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत आहे मी शिकवत आहे ते. यूज युअर ब्रेन पॉवर, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन. आता व्हिटाकरचे जे वर्गीकरण आहेत त्याच्यामधले आपल्याला गुण आणि दोष त्यांनी स्पष्टीकरण करायला सांगितलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. आता पृथ्वीवरती एकूण जेवढे सजीव आहेत ना सूक्ष्मजीवांमध्ये सर्वाधिक संख्येने जे जास्त आहेत ते काय आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव कशाला म्हणतात? ज्याला आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, जे फक्त आपल्याला मायक्रोस्कोपच्या खालीच पाहायला भेटतात, ते असतात सूक्ष्म जीव. त्यालाच म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्म जीव. ओके. आता त्यांचं वर्गीकरण त्याने कशा प्रकारे केलेलं आहे ते बघा. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स दोन भागामध्ये विभाजित केलेलं आहे. एक आहे प्रोकायरोट्स अँड इकायरोट्स. त्याच्यानंतर प्रोकायरोट्स मध्ये काय येतात तर बॅक्टेरिया येतात आणि इकायरोट्स मध्ये येतात प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. अतिशय सोपं आहे. कळलं ना? मायक्रो ऑर्गॅनिझम दोन भागामध्ये डिवायडेड झाला आहे, प्रोकायरोट्स अँड इकायरोट्स. प्रोकायरोट्स मध्ये येतात बॅक्टेरिया आणि इकायरोट्स मध्ये येतात प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. ओके. तर 1.6 क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे नाव लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर 1 दिलेला आहे बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया म्हणजे काय? बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरियाला काय म्हणतात? जीवाणू. आणि त्यांचा आकारही बाजूला दिलेला आहे 1. तर ते कशा प्रकारचे असतात तर ते युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी स्वतंत्र सजीव. ओके. आणि इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र, एक पेशीय स्वतंत्र पॅरासायटिक ऑर्गॅनिझम. आणि ते बरेच ते एक स्वतंत्र जीव आहे. ओके. युनिसेल्युलर एकपेशीय, इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र पॅरासायटिक ऑर्गॅनिझम आहे. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. कधी कधी खूप बॅक्टेरिया एकत्र येतात आणि त्यांची एक वसाहत तयार करतात. 2. बॅक्टेरियल सेल इज प्रोकायरोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर ॲब्सेंट. आता हे जे जीवाणू पेशी आहे ती आधी केंद्रकी असते. पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, त्याला पेशी भित्तिका असते. 3. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. आता त्यांच्यामध्ये प्रजनन जे असतं ते बहुधा द्विखंडी भवनाने होतं. आता मी भाग 1 मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे हे कसं त्यांचे 2 भागात डिवाइड होतात. मग 2चे 4, 4चे 8, 8चे 16. तर ते तुम्हाला कळलं असेल आता. त्यानंतर आहे 4. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विग्रसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. जर त्यांना असं अनुकूल असं वातावरण परिस्थिती निर्माण झाली तर हे जे जीवाणू असतात ना बॅक्टेरिया हे प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात ते त्यांची संख्या जी असते ती दुप्पट होऊ शकते. ओके. आता इथे काही बॅक्टेरियांची चित्रे तुम्हाला दिलेली आहेत. त्यांची नावं जी आहे ते तुम्ही बघा आणि त्यांचं चित्र काढा. नावं तुम्हालाच पाठ करायची आहेत. 2 आहे प्रोटोझोआ आणि त्यांचं साईज दिलेलं आहे तुम्हाला. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. तर हे प्रोटोझोन्स जे असतात ते आपल्याला कुठे दिसतात तर ते मातीमध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये ते आपल्याला दिसतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर पॅथोजेनिक. आणि काही जे असतात
ते आपल्याला दुसऱ्या सजीवांच्या शरीरात सुद्धा ते राहतात आणि त्यामुळे ते रोगास कारणीभूत ठरतात. ठीक आहे. 2. These are unicellular organisms with eukaryotic cell. हे एक पेशीय ऑर्गेनिझम आहे आणि ते दृश्य केंद्रकी सेल, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी सेल असतं. 3. There is great variation in cell structure, organs of locomotion and modes of nutrition among protozoans. There is great variation. Variation म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये खूप विविधता आपल्याला आढळतात. व्हेरिएशन म्हणजे विविधता आढळतात त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या आकारामध्ये, त्यांच्या अवयवामध्ये. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन त्यांच्या हालचालींमध्ये आपल्याला पुष्कळ व्हेरिएशन्स दिसून येतात, विविधता दिसून येते. 4. These organisms reproduce by simple cell division. आता ह्यांच्यामध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीनेच होते. उदाहरणार्थ अमिबा, पेरामोशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. कुठे राहतात ते बघा हा. लिव्हिंग कुठे? डर्टी वॉटर, घाण पाण्यामध्ये. ते हिरवळ दिसतं ना तुम्हाला, ते शेवासारखं तेच असतं ते. त्यानंतर आहे एंटामोबिया हिस्टोलिटिका, म्हणजे हे कॉजेस एमिबायसिस, म्हणजे हे जे असतात आमांश होण्यासाठी हे कारणीभूत असतात. एंटामिबा हिस्टोलिटिका. ओके. त्याच्यानंतर जे आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स कॉजेस मलेरिया. हे जे जीवाणू आहेत त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया हा आजार होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी ते कारणीभूत असतात. ठीक आहे. मलेरियाला मराठीमध्ये हिवताप असं म्हणतात. त्यानंतर आहे युग्लिना. युग्लिना हा ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी असतो. त्यानंतर 3 दिला आहे फंगी. त्याचा साईज दिला आहे तुम्हाला इकडे 1. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. भाग 1 मध्ये हे आपलं झालेलं आहे, तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे. तर फंगी जे असतं त्याला मराठीमध्ये कवके म्हणतात. तर हे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची जी शरीरे असतात आणि कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात. घाण वास येतो त्याच्यामध्ये. डेड बॉडीज आणि ऑर्गेनिक मॅटर, डिकेइंग कुजलेले सडलेल्या ह्याच्यावरती ते जगतात. ठीक आहे. कशाचे असतात ते बॉडीज? प्लांट्स अँड ॲनिमल्सचे असतात. वनस्पती आणि प्राणी हे जे असतात कुजलेले मेलेले त्याच्यावरती ते जगतात. 2. These are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eyes. They are eukaryotic organisms म्हणजे ते दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्म जीव असतात. आणि कवकाच्या ज्या काही प्रजाती आहेत ना, ते आपल्याला नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसतात. ठीक आहे का? नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसणे. त्यानंतर 3. सेप्रोट्रॉफिक ॲब्सॉर्ब देअर फूड विथ डिकेइंग ऑर्गेनिक मॅटर. हे मृतोपजीवी असतात आणि कार्बन पदार्थांपासून अन्न शोषण करतात. कळलं का तुम्हाला? ॲब्सॉर्ब करणे म्हणजे शोषून घेणे. ॲब्सॉर्ब देअर फूड, शोषून घेतात काय? तर त्यांचं अन्न. डिकेइंग ऑर्गेनिक मॅटर, हे जे मृतोपजीवी असतात ना ते, तर त्याच्यावरून ते त्याच्याद्वारे ते शोषून घेतात अन्न. ओके. 4. They reproduce sexually and asexually by cell division or by budding. आता त्यांच्यामध्ये जे प्रजनन क्रिया असते ना, रिप्रोडक्शन म्हणजे काय? रिप्रोड्यूस होणे म्हणजे काय? रिप्रोड्यूस होणे म्हणजे कसं?
आता बघा, माणसाच्या पोटातून माणसाचंच बाळ जन्माला येतं की नाही, त्यालाच म्हणतात रिप्रोडक्शन. कुत्र्याच्या पोटातून कुत्र्याचंच पिल्लू जन्माला येतो, मांजराच्या पोटी मांजराचंच पिल्लू जन्माला येतो, हो की नाही. मग हे आता कितीतरी पिढी असतील ना आपण जन्माला येत आहे, तर कितीतरी पूर्वज आपले होऊन गेले असतील, हो की नाही. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ते प्रजनन क्रिया होत असते, त्याला रिप्रोड्यूस म्हणतात. ते सेक्शुअली असते किंवा असेक्शुअली सुद्धा असते. ठीक आहे, ती लैंगिक पद्धतीने पण होते किंवा ती द्विखंडन किंवा मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. आता ते पुढे हळूहळू डिटेलमध्ये येईल तुम्हाला. ओके, या एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. तर त्याची उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. त्यानंतर चौथा आहे अल्गी. अल्गी म्हणजे जे शैवाळ मी तुम्हाला बोलली आहे ते. दे आर ॲक्वॅटिक म्हणजे ते जलचर असतात, ते फक्त पाण्यातच वाढतात. 2 युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. दृश्य केंद्रकीय असतात, एकपेशीय असतात आणि ते स्वयंपोषी सजीव आहेत. 3 photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. हे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे मी घडी घडी एक्सप्लेन करणार नाही. एक्झाम्पल क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनस. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. पुष्कळ असे कमी आणि क्वचितच असे दिसतील तुम्हाला जे युनिसेल्युलर असतील, एकपेशीय असतील. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. त्याच्यामधले बहुतांशी ते अनेकपेशीय असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे अनेकपेशीय असतात आणि ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागत नाही. असंच आपण पाहिलं तरी ते आपल्याला दिसतं. 5 आहे व्हायरसेस. व्हायरसेस म्हणजे विषाणू. जसं मी तुम्हाला बोलली की करोना हा एक विषाणू आहे, लक्षात ठेवा. कधी म्हणतात बॅक्टेरिया आहे, कधी म्हणतात विषाणू आहे. आता व्हायरस आहे तो, त्याचा आकार इकडे दिलेला आहे साईज. त्यानंतर जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. आता बघा, विषाणू हे जे असतात ना, सामान्यतः यांना सजीव मानलं जात नाही. ओके, ते सजीव आणि निर्जीव ह्यांच्या ते सीमारेषेवर असतात, बॉर्डरवरती ते असतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजी मध्ये केला जातो. ओके, 1 व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. मायन्यूट म्हणजे अति ते सूक्ष्म असतात. ओके, हे जे व्हायरस असतात, विषाणू जे असतात ते अति सूक्ष्म म्हणजे 10 ते 100 पटीने लहान असतात जीवाणूंपेक्षा. तर व्हेरी मायन्यूट, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खालीच ते आपल्याला दिसू शकतात. ते अति सूक्ष्म असतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. आता ते आपल्याला स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र, पार्टिकल्स म्हणजे कणांच्या रूपात आवडणे, फॉर्म्स म्हणजे रूपात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. तर DNA जे आहे त्याचा फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. DNA चा फुल फॉर्म सांगा. तर डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल. ओके, आणि DNA और RNA रिबोन्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. कशाने कवर्ड असतं ते? प्रोटीन कोटने कवर्ड असतं. 3 व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और एनिमल सेल्स. आता हे जे व्हायरस असतात ते फक्त सजीवांमध्येच राहतात. ते वनस्पती असो किंवा ॲनिमल
सेल्स असो. ओके, तर ते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. ओके, त्यानंतर हे वाचण्याचा प्रयत्न करा हा तुम्ही. मी वाचते ना तसं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. व्हायरसेस सर्वाइव्ह. सर्वाइव्ह म्हणजे आपलं जगणे. सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स. जसं आपण अन्नावरती जगतो ना तशा प्रकारे हे त्यांचं अन्न आहे. तर सजीवांच्या सेलमध्येच ते जगतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ हेल्प ऑफ होस्ट सेल्स अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. बघा ते काय करतात, वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये ते राहतात आणि या पेशींच्या मदतीनेच विषाणू जे असतात ते स्वतःची प्रथिने तयार करतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असं मल्टिप्लाय होत जातात ते. आणि ते होस्ट असतात ना त्यांना म्हणतात यजमान पेशींना. मग हे जे असतात ते यजमान पेशींच्या मदतीने ते मल्टिप्लाय होतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि हे जे आता ज्या सेलची मदत घेतलेली असते ना त्या लोकांनी त्यांना ते नष्ट करून टाकतात. डिस्ट्रॉय करणे म्हणजे नष्ट करणे. अँड बिकम फ्री. आणि मग ते स्वतंत्र होतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि हे काय करतात, परत नवीन एक सेल घेतात आणि त्याला परत ते इन्फेक्ट करतात, बाधित करतात. 4. व्हायरसेस कॉज मेनी डिझीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हायरस हे जे असतात ते प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये अनेक प्रकारचे आजार तयार करण्याचं काम करतात. ओके, आणि ते पण आजार कसे असतात, संसर्गजन्य असतात. आता बघा ना, आता करोना कसा पसरलाय सगळीकडे, हो की नाही. तो पण व्हायरस आहे ना आणि किती फटाफट तो पसरला. दुसरी लाट आली तर आता तिसरी लाट येणार म्हणतायत, पण माहिती नाही बाबा काय आहे ते. म्हणून सगळ्यांनी वॅक्सिन घेऊन टाका. मम्मी पप्पांना सांगा वॅक्सिन घ्यायला. आता हे आहेत काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हाय नशीब संपला धडा. मी बोलली अजून किती आहे हा धडा, मी शिकवतच चालली आहे तुम्हाला. ओके, डू यू नो ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV, एड्स व्हायरस एटसेट्रा, कॅटल पायकोरोना व्हायरस, प्लांट टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको म्हणजे तंबाखू, मोझॅक व्हायरस एटसेट्रा, बॅक्टेरिया बॅक्टेरियोफेज व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. ओके, थँक गॉड संपला बाई एकदाचा धडा तुमचा. ओके, आता मी लवकरच तुम्हाला शिकवणार आहे दुसरा धडा जो अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने, तुमच्या तब्येतीच्या दृष्टीने, तुमच्या हेल्थच्या दृष्टीने. काय काय महत्त्वाचं असतं ते तुम्हाला सगळं समजणार आहे या दुसऱ्या धड्यामध्ये. ठीक आहे, तर जर माझं तुम्हाला व्हिडिओ मिस करायचा नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि ऑल मध्ये जा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि तुमचा जो आहे नुकसान जो आहे ना अभ्यासाचा तो होणार नाही. आणि माझ्याबरोबर अभ्यास करायला ना मुलांनो तुम्हाला खूप मजा येणार आहे. ठीक आहे, चला मग भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आणि तुम्हाला याची प्रश्न उत्तर येत आहेत का विचारा, मला सांगा. जर येत नसतील तर मी तुम्हाला ते कशा प्रकारे सोडवायचं त्याचंही मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवून अपलोड करते. आता तुम्ही आला आहात ना हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये, तर तुम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. ओके, चला मग आपण भेटूया लवकरच. बाय बाय.